राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे. हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला, त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे. त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते. महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट 99.57% आहे. म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो. आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे. पूर्वी वर्ष करायचं नाही. आणि मग हे प्रमाण आपण सातत्याने वाढवत. नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग आहे. याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे. आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा, की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली. अगदी थोडीशी वन जमीन आली आहे, त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तिपीठं तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग बिझनेस अँड फायनान्स सेंटर IBFC हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला माहिती आहे की आज नागपूर हे शिक्षणाचं माहेरघर झालंय. देशातला अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचे इन्स्टिट्यूशन्स नागपुरात आहे. VNIT आहे, एम्स आहे, IIT आहे, GMC आहे, ICAI आहे, NLU आहे. आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या काही संस्था आहेत, या संस्थांमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टम नागपूरला तयार झालेली आहे. आणि म्हणून नवीन नागपूरची निर्मिती आपण करणार आहोत. 1710 एकर जमिनीवर हे नवीन नागपूर आपण विकसित करणार आहोत. ज्या प्रकारे मुंबईत BKC आहे किंवा पुण्यात हिंजवडी आहे, त्याच धर्तीवर एक. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधानसभामध्ये मोठी घोषणा केलेली आहे. आणि ती मोठी घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, नेमकी घोषणा काय केली ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील.